नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रंजक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता नानासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलेल्या जानकीला सर्पदंश होताच इकडे दोन भयानक घटना घडून नाना तर शुद्धीवर येताच, पण बेशुद्ध पडलेल्या जानकीचा जीव धोक्यात येऊन आता जानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताच आता हॉस्पिटलमध्ये विष उतरवण्याची ट्रीटमेंट चालू करताच आता जानकीच्या हातात असलेल्या झेंडूचे फूल आता जानकीचे विष कसे ओढून घेते आणि देवी आई जानकीचा जीव कसा वाचवते. आणि जानकीचे शरीरात गेलेले विष झेंडूच्या फुलात येऊन ज्या वेळेस नाना शुद्धीवर येऊन जानकीला हाक मारतात, त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये जानकी कशी शुद्धीवर येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता ऐश्वर्याने नानांना जिन्यावरून ढकलून दिल्यामुळे नाना हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात आणि नाना शुद्धीवर येऊन आता नाना हे बोलण्याचा प्रयत्न करत असताना सुमित्रा ही काय बोलताय नाना असे आता नानांसमोर येत विचारते. पण घर हा एकच शब्द नाना बोलताच आता घरी जायचे असे लक्षात येऊन आता सुमित्रासोबत ऋषिकेशने नानांना घरी आणलेलं असतं. तेव्हा आता डॉक्टरांनी उद्यापर्यंत नाना शुद्धीवर येतील असे सांगितलेले असते आणि नानांची विशेष काळजी घ्या असेही डॉक्टर आता ऋषिकेश सुमित्राला सांगतात. तेव्हा आता इकडे जानकी डोळ्यात तेल घालून नानांची काळजी घेत असते. इकडे मात्र ऐश्वर्याचे धाबेदान आणलेले असते आणि नाना जर शुद्धीवर आले आणि नानांनी जर आपले नाव सांगितले तर आपले सगळे पितळ उघडे होईल असा विचार आता ऐश्वर्याच्या मनात येऊन ऐश्वर्याने आता सयाजीरावला कॉल केलेला असतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, आता नाना कसे शुद्धीवर येणार नाही यासाठी मी विचार करते. तेव्हा आता इकडे जानकी ऐश्वर्याचे ते बोलणे ऐकते आणि आता नाना शुद्धीवर येऊ नये यासाठी ऐश्वर्या परत काहीतरी कारस्थान करत असल्याच्या जानकीच्या लक्षात येते आणि सणासण जानकी पुढे येऊन ऐश्वर्याच्या कानाखाली मारते. ऐश्वर्याची जानकीने आता कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, तू तर विषारी नागिन निघालीस, माझ्या कुटुंबातल्या साध्या भोळ्या माणसांचा तू फायदा उचलला. अगं मी तुला एक संधी देऊन या घरात आणले आणि माझ्याच माणसांचा घात करायला तू निघालीस. तुला काही वाटतंय का ऐश्वर्या असे म्हणत आता जानकीने ऐश्वर्याची धुलाई केलेली असते. जानकी म्हणते की ऐश्वर्या, सापाला किती जरी दूध पाजून सांभाळण्याचा प्रयत्न केला ना तरी तो त्याचे विषारी दात दाखवतोस, त्यातलीच तू निघाली ग. अगं माझ्या माणसांचा घात करून तुला काय मिळणार आहे. पण ऐकणार ती ऐश्वर्या कसली. तेव्हा आता नागिन, साप हे शब्द जानकीच्या तोंडून ऐकताच आता लगेचच ऐश्वर्याने एक भयानक प्लान केलेला असतो. ज्या ऐश्वर्या म्हणते की जानकी, मला तू विषारी नागिन म्हणालीस ना, आता ही नागिन काय करते ते तू बघच. आणि आता इकडे ऐश्वर्याने मोठा प्लान केलेला असतो. इकडे आता ऋषिकेश आणि जानकीसुद्धा आता देवी आईच्या मंदिरात निघालेले असतात. नाना लवकर शुद्धीवर यावे यासाठी आता जानकी आणि ऋषिकेश देवीच्या पाया पडायला जाऊ लागतात आणि ऐश्वर्याच्या हे लक्षात येते. तेव्हा आता ऐश्वर्या ताबडतोब आता सयाजीरावला गारुड्याला बोलून नागाला घेऊन येण्यास सांगते आणि गारुड्याला पैसे देऊन आता गारुडी एक नाग घेऊन येतो. टोपलीतील नाग आता ऐश्वर्याकडे गारुडी घेऊन येताच आता ऐश्वर्या तिचा प्लान आता गारुड्याला सांगते. ऐश्वर्या म्हणते की हा नाग खिडकीतून आतमध्ये सोडून द्यायचा आणि या नागाने त्या माणसाला सर्पदंश केला पाहिजे आणि त्याचे विष त्या माणसात उतरले गेले पाहिजे. यासाठी आता ऐश्वर्याने गारुड्याला भरपूर पैसे चारलेले असतात आणि प्लानप्रमाणे गारुडी आता विषारी जहर विष असलेला नाग घेऊन आता ऐश्वर्यासमोर आलेला असतो. आणि आता सयाजीरावसुद्धा तिथे आलेले असतात. ऋषिकेश आणि आता जानकी देवी आईच्या मंदिरात गेलेले असताना इकडे आता ऐश्वर्या तिचा डाव साधणार असते.
आणि आता इकडे देवी आईच्या मंदिरात जाताच आता इकडे जानकीने हात जोडून देवी आईची मनोभावे प्रार्थना केलेली असते. जानकी म्हणते की देवी आई, माझ्या नानांना लवकर शुद्धीवर येऊ दे आणि त्यांना पूर्वीप्रमाणे तू बरं कर. त्याच वेळेस आता देवी आईच्या गळ्यातील झेंडूचे फूल खाली पाडून देवी आईने जानकीला कौल दिलेला असतो. तेव्हा ते झेंडूचे फूल प्रसाद म्हणून जानकी आता ऋषिकेश सोबत आता पुन्हा घरी येते. इकडे आता खिडकीत गारुड्याने सोडलेला तो नाग आता आतमध्ये जातो. इकडे आता जानकीचे लक्ष सगळे नानांकडे लागलेले असते आणि आता जानकी ही दरवाजा उघडते. त्याच वेळेस तो विषारी नाग आता पटकन खिडकीतून आतमध्ये जाऊन नानांच्या अंगावरून तो नाग आता नानांच्या तोंडासमोर आलेला असतो आणि समोर दरवाजा उघडताच जानकी त्या नागाला बघते आणि तो नाग आता नानांच्या तोंडाला चावा घेणार. एवढ्याच जानकीच्या हातात झेंडूचे फूल असते आणि तोच हात जानकी त्या नागासमोर करते आणि त्या नागाने आता दंश मारताच तो दंश जानकीच्या हाताला बसलेला असतो आणि एकदा दंश करताच तो नाग आता पुन्हा निघून सरपटत गेलेला असतो. इकडे आता ऋषिकेश बाहेर येऊन तो सगळा प्रकार बघतो. तेव्हा आता जानकीला नागाने चावा घेतला जानकीचा असे ओरडतच ऋषिकेश आतमध्ये पळतो. तर आता जानकी ही नागाने दंश करताच आता बेशुद्ध होऊन जानकी खाली पडू लागते. त्याच वेळेस पळत येऊन आता ऋषिकेश जानकीला धरतो आणि आता जानकीच्या शरीरात नागाचे ते विष भिनू लागते आणि आता जानकी बेशुद्ध पडलेली असते. ताबडतोब ऋषिकेश आता हाका मारत सुमित्रा, शर्वरी सगळ्यांना बोलवतो. तर आता सुमित्रा, शर्वरी, सौमित्र पळतच आता नानांच्या रूमकडे धाव घेतात. सुमित्राची खूप भीतीने घाबरगुंडी उडालेली असते. नानांना काही झालं की काय या भीतीने पळतच सगळेजण तिथे येतात. तर खाली जानकी बेशुद्ध पडलेली असते. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय झालं रे ऋषी. तर आता ऋषी म्हणतो की एक साप नानांचा चावा घेत असताना जानकीने हातमध्ये घातला आणि त्या सापाचा सगळा दंश जानकीच्या हातावरती जानकीने अंगावरती घेऊन जानकीला साप चावला आणि जानकी खाली बेशुद्ध पडली. जानकीने नानांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि हातमध्ये घालून त्या सापाने जानकीला चावा घेतला असे आता ऋषीने सुमित्राला सांगितलेले असते. तेव्हा सुमित्राने तर आता तोंडालाच हात लावलेला असतो. पटकन आता ऋषिकेश हा आता जानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. इकडे आता सुमित्रा ही नानांची काळजी घेत तिथेच थांबलेली असते. तर ऋषिकेश आणि आता सौमित्र सगळेजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेव्हा आता इकडे जानकीचा जीव धोक्यात असतो. लगेच डॉक्टर हे जानकीवरती ट्रीटमेंट सुरू करतात. पण जानकीच्या हातात ते झेंडूचे फूल देवी आईने दिलेले तसेच असते. आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी नाना शुद्धीवर येतात. सगळ्याच अगोदर जानकीला मोठ्याने हाक मारतात आणि आता इकडे नाना शुद्धीवर आल्याचे सुमित्राला मात्र मोठा आनंद झालेला असतो. नाना म्हणतात की सुमित्रा, जानकी कुठे. तर आता सुमित्रा रडतच म्हणते की जानकीला साप चावला. तुमचा चावा घेण्यासाठी आलेला सापाच्या तोंडासमोर आता जानकीने हात घातला. तुमचा जीव वाचवला नाना. पण जानकी आता हॉस्पिटलमध्ये आहे. आता नाना लगेच सुमित्राला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सांगतात. तर आता लगेचच नानाला हॉस्पिटलमध्ये आणले जाते. जानकी आता बेशुद्ध असते. इकडे आता ज्या वेळेस नाना हे हॉस्पिटलमध्ये येतात आणि दरवाजा उघडून जानकीला बघताच नाना मोठ्याने जानकी अशी हाक मारतात आणि त्याच वेळेस आता देवी आईने मोठा चमत्कार करून जानकीच्या शरीरात गेलेले सापाचे विष आता त्या झेंडूच्या फुलात उतरलेले असते आणि ते झेंडूचे फूल काळे निळे झालेले असते आणि त्या क्षणी नानांच्या आवाजाने जानकी शुद्धीवर येते आणि नाना असे ओरडते आणि खऱ्या अर्थाने आता नानांचा
जानकीने जीव वाचवून जानकीचा दिव्याने जीव वाचवलेला असतो. आणि आता सत्य समोर येताच नाना आणि जानकी शुद्धीवर येताच आता ऐश्वर्याने नानाला जिन्यावरून ढकलल्याचे सत्य नाना कसे सगळ्यांना सांगतात आणि जानकी पुन्हा कशी सगळ्यांची आवडती होते हे बघण्यासाठी आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब